भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आल्यानंतर त्याचे नातेवाईक पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले। अशोक खरातचे मावस भाऊ अशोक बोरगुडे यांच्यासोबत पुढारी न्यूजने संवाद साधला। खरातच्या अशा कारनाम्याबाबत नातेवाईकांना कल्पना होती का? नातेवाईकांनीही खरात या सगळ्या प्रकरणात त्यांची सल्लेमसलत करायचा का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढारी न्यूजने जाणून घेतली आहेत। पाहूया। सध्या राज्यामध्ये अशोक खरात हे प्रकरण चांगलं चर्चेत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्याची चर्चा देखील होते। लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अशोक खरात अटकेत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या संदर्भातले वेगवेगळे जे कारनामे आहेत ते दररोज समोर येत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर SIT कडनं चौकशी देखील केली जाते। सध्याच्या घडीला अशोक खरात यांच्या पत्नी कल्पना खरात या फरार आहे। मुलाची देखील चौकशी केली जाते। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर खरात कुटुंबियांमधलं किंवा त्यांच्या नातलगांपैकी या सगळ्या दरम्यान माध्यमांसमोर कुणीही आलेलं नाहीये आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात पहिल्यांदा पुढारी न्यूजवर अशोक खरात यांचे मावस भाऊ अशोक बोरगुडे आणि त्यांचे मावस भावाचे चिरंजीव सुजित बोरगुडे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भामध्ये बोलणार आहोत। मला सांगा, शेवटची भेट तुमची आणि अशोक खरात यांची कधी झालेली होती? ही भेट आता आमच्या लोणीचे काका होते, त्या काकांच्या वर्ष श्राद्धामध्ये झाली। तर माझी मुलगी होती, वर्ष श्राद्धाला येईल, तिला म्हणे तो शिक्षण करायला पाहिलं होतं, लग्नाची घाई काय केली म्हणे, तू मोठी अधिकारी झाली असती, एवढं बोलले। माझ्याशी मला म्हणे ठीक आहे ना, म्हणलं हो ठीक आहे म्हणलं। बस एवढं बोलणं झालं, मी पुढे गेलो। तुमचा आणि त्यांचा संपर्क कधी कसा यायचा? असा कार्यक्रमात याच्यात नेहमी यायचा, सुखदुःखाचे का? हो, सुख दुःखाच्या कार्यक्रमात यायचा। आणि ते काही नाही, आमच्या सर्व नातेवाईक कुटुंबात व्यवस्थित एकदम फॅमिली आणि एकदम व्यवस्थित बसेल राहायचे। व्यवस्थित आम्ही त्यांच्याशी बोलणार, आमकं चालू आहे, कांदे लागण चालू आहे, फळणं चालू आहे, आमकं चालू आहे, शेतीचे काम, बस ते ऐकून घ्यायचे आणि शांत राहायचे। हा, आणि त्यानंतर जरी व्हिडिओ आपण बघू राहिलो का बाबा त्यांनी बाईवर बलात्कार केला, एकाही बाईनं बलात्कार करेल नाही, बाईवर बलात्कार करणं म्हणजे काय भानगड असती? बाईला घेऊन ओढणं ताडणं त्याला बलात्कार? बायाच त्यांच्या मोकळ्या मनानं जात्या, व्यवस्थित पैकी काय आहे दर्शन घेत्या वगैरे घेत्या, हे करतात, तेव्हा काय ऑब्जेक्शन नाही ना, ते बलात्काराचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही ना। आणि तो एक त्यांचा ईदीचा मार्ग असू शकतो, आपल्याला काय त्याच्यातली कल्पना नाही। मग आता त्याच्यामध्ये असं की 1-2 व्हिडिओ नाही तर ते जवळपास 150हून अधिक व्हिडिओ म्हणताय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशी द्यावी, अशा स्वरूपाची वेगवेगळी मागणी होते। अनेक महिला त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करताय, भोंदूगिरी केली असं देखील ते म्हणताय। महिला जरी म्हणत असतील का ये भोंदूगिरी आहे आमकाय, पण महिलाला तिने त्रासच दिला नाही ना का तू माझ्या काही ये बळच, महिला होऊन जायच्या, महिला जायच्या, काय त्यांचं मध्ये होत असेल ते काय आम्हालाही माहित नाहीये, पण महिला जायच्या, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातला कुठलाही अनुभव नाही ना। तुम्ही कधी त्या मिरगावला किंवा त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये तुमचं कधी जाणं येणं झालं का, किंवा त्यांनी बोलवलं तुम्हाला? हो, भरपूर वेळा मी गेलो, शिवरात्रीच्या वेळेस गेलो दर्शनाला, किंवा असं चाललो एखाद्या गावी मी तर दर्शन घेऊन मावस भाऊ असला तिथं ते भेटले, त्यांच्याशी बातचीत व्हायची, ते मला विचारायचे कुठे चालला काय, हे सर्व आमचं म्हणजे एकदम त्यांचं बोलणं चालणं व्हायचं आणि एकदम व्यवस्थित पैकी। कधी त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आणि आम्हालाही कधी वाटलं नाही त्यांच्याकडे एवढी संपत्ती एवढं आमकंही फलं नाही, कधीच वाटलेलं नाही आम्हाला। नातेवाईकांमध्ये तुमचं काही फोनवर बोलणं झालं का? याच्यामुळे सगळं तुमच्या काय नेमकं डिस्कस झालं? नाही, महिलाच्या आरोपावरून नाही, सख्या भावांना सुद्धा माहित नाही, सावत्र भाऊ आहे त्यांनाही माहित नाही। आमचं बोलणं झालं, हे झालं, कुठल्याच मावस भावांना माहिती नाही किंवा मावस बहिणींना माहिती नाही। आता शिक मावस बहिणीला कुठेतरी मुलं सांगू राहिली का तुमच्या भावाचं असं आहे, म्हणून सगळ्याला माहित झालं, नाही तर कुठलंच कोणाला काही माहित नाही।
नेहमीप्रमाणे यायची कल्पना वहिनी कार्यक्रमाला यायची हे व्हायचं. भाऊला वेळ असला ते यायचे, त्यांना वेळ नसला तर वहिनी राहायची, प्रत्येक कार्यक्रमात राहायची. ती काही कुठली अडचण नाही. कॅप्टन होते असं अनेक ठिकाणी म्हटलं जातंय. नेमकं काय होतं ते? मर्चंट नेव्ही मध्ये कामाला होते, खलाशी होते, शिपाई होते, काय होते नेमके? ते ना आता आमच्या आया सांगता आम्हाला, मावश्या आया, का भाऊ ज्या वेळेस 6वी 7वी शाळेत होता त्यावेळेस तो कुठेतरी गेला, गावात काहीतरी थोडस कुटाणा झाला, काय झालं होतं? त्या मुलाचं डोकं वगैरे फुटलं, घरच्यांनी थोडं चमकावलं, नंतर ते राग गेले, ते कुठे मुंबईला गेले, कुठे गेले, मग ते तिकडं जाऊन त्यांनी ते कॅप्टन झाले, काय झाले ते त्यांच्या पद्धतीनं झाले. नंतर ते घरी रिटर्न 10-15 वर्षांना आले. त्यांचं लग्न बी थोडस लेट झालं वयाच्या मानानं. लेट झाल्याच्या नंतर कुटुंब चांगलं असल्यामुळे त्यांनी कुटुंबानी ते लग्न वगैरे व्यवस्थित पैकी क्लिअर केलं. ते म्हणायचे की अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि असे वेगवेगळे ते त्यांच्या याच्या संदर्भातले सांगून त्यांनी अनेकांना फसवल्याचा आरोप आहे. तुम्हाला काही असं कधी तुमच्या नातलगांमध्ये कोणी काही सांगितलं? नाही, नातलग येत नाही. मलाच स्वतःला अनुभव आहे का माझी मेसेस आजारी होती. माझे वडील म्हणायचे, अरे आपला घरचे भगत आहे आणि तू दुसरीकडे जातो आमक तमक. त्यावेळेस मी माझ्या मिसेसला नेलं, त्यानं मला सांगितलं का हिला अंगरोगी रोग आहे, हिला पॅरलेसचा झटका झाली आणि ही दुरुस्त होऊ शकत नाही. तो किती प्रयत्न केला तर ही तुला मध्यंतरी सोडून जाणार. त्याच्या बोलण्याप्रमाणे त्या गोष्टी घडलेल्या आजपर्यंत आमच्या नातेवाईकात. तर त्यांना सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी कम्प्लिटली होईल, अशा काही म्हणजे चुकीच्या होईल नाही. मला हे बंगल्याचं काम चालू असताना त्यानं मला सांगितलं, पहिले दरवाजे बसव. तिन्ही दरवाजे बंद केले, तुझा प्रपंच ठीक होईल, तुझा प्रपंच त्या दरवाजामुळे मोकळा होईल. म्हटलं ठीक आहे, बसवितो. लगेच मी दुसरे दरवाजे आणून बसवले. आता जवळपास 11-12 गुन्हे दाखल झाले आणि त्या कल्पना खरातही फरार आहेत तुमच्या वहिनी. आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोर्ट कचेरी हे सगळं सुरू राहील, पण खरात कुटुंबानं अनेकांना फसवलं, त्यांच्यावर झालेले आरोप पाहता एक तुम्ही भाऊ म्हणून याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? नाही, माझ्या तर बुद्धीनं वाटत नाही माझा भाऊ फसू शकतो, हे कधीच नाही शक्य. त्याचं म्हणजे एकदम असं व्यवस्थित एकदम सायलेन्स बोलणं, येणार बोलणार का भाऊ काय चाललं तुझं. आम्ही लहान आहे त्याच्या पक्षी वयानं, आम्हाला भाऊ म्हणणार, अरे भाऊ बेटा काय चाललं तुझं. आम्ही म्हणणार काही नाही. आम्ही काही जादा बोलत नव्हतो. तो आमच्या पक्षी वयानं मोठा असल्यामुळे आम्ही मापात बोलायचो. एकदम जेवढं तो बोलल तेवढं त्याला उत्तर द्यायचो, त्याच्या पुढं आम्ही बोलत नव्हतो. आता अशा सगळ्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबामधलं कोणाचं बोलणं झालं तुमचं? नाही, काही नाही. एक मावस भावाशी बोललो, म्हणलो अरे हे आपल्या भाऊचं काय झालं म्हटलं. तो म्हणे मलाही माहित नाही म्हणे. त्यांचा सावत्र भाऊ आहे, त्याच्याशी बोलणं झालं माझं. ते म्हणे मलाही माहित नाहीये काही, मलाही काही मला शॉक बसल्यावानी गोष्ट झाली म्हणे. हो, सगळं म्हणजे सर्व नातेवाईक आहे ना डिप्रेस मध्ये गेलेले. कुठल्याच नातेवाईकाला असा उत्साह नाही राय. जवळ तो मध्ये आहे ना तोवर सगळे नातेवाईक एकदम जाम आहे. कोणालाच कोणी फोन नाही करीत, काहीच नाही, कुठलंच काही बातचीत नाही. एवढ्या मावस बहिणी आमका येतं, कोणीच कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. त्यांच्याकडे एवढे मोठे लोक यायचे, अनेक मंत्री आले, मोठे मोठे नेते आले, IAS यायचे, IPS यायचे. तुम्हाला त्या गोष्टीचं काय वाटायचं? नाही, आम्हाला काही वाटत नव्हतं. तो त्याच्या पद्धतीनं काम करायचा. आता मी बी भाजपचा तालुका उपाध्यक्ष होऊन झाली. भाजपचं 40 वर्षापासून काम पाहतो या गावामध्ये. माझं बी एकदम ते, पण कधी आम्ही या गोष्टीशी
ज्याची तो त्याच्या प्रपंचात ज्याची तो त्याच्या कामात असावा, हीच आमचा येतो राज. आता ज्या पद्धतीने अशोक खरात त्यांचा हा सगळा विषय चाललाय, प्रामुख्यानं जी ईशान्येश्वर जे मंदिर तिथं बांधलंय, तिथली जागा देखील कमी पैशात घेतली, त्या लोकांना खोटं काहीतरी कारण सांगितलं, ती तुम्हाला धार्जिनी नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं सगळं सांगून ती कमी पैशात घेतली आणि स्वतःच्याच नावाने घेतली, दुसऱ्याच्या नावाने सांगताना पत्नीच्या, आणि फसवणूक सुद्धा त्यांनी अनेकांची केली असं म्हणताय. नाही, ती फसवणूक नाही करणार. त्यावेळेस किती साली जमीन गेले, त्या साली त्या जमिनीचा रेट त्या मापात असेल, ते फसवणूक करीत नाही. तो कधीच फसवणूक करीत नाही. जो जगात भाव असेल ज्या गावचा, त्या भावातच त्यानं ती जमीन घेतलेली असं. तो अशी फसवगिरी आजपर्यंत त्यांना करेल नाही. नातेवाईकत नाही करेल किंवा कुठल्या त्याच्या कुटुंबात नाही करेल. त्यांना कुटुंबाला सांगितलं होतं का मला वडिलांची जमीन अंगार लावायला माती देऊ नका. काय सांगितलं? अजिबात देऊ नका. मी माझ्या पायावर उभा राहील. मी त्यांना सर्व 2 आयाचा विस्तार होता, सर्व सावतर भावांना जमीन दिली. आणि जो आमचा सक्का मावस भाऊ आहे, तो कुठे अहमदाबादला, कुठे गुजरातला आहे. तो बिचारा इंजिनियर काय, तो त्याच्या पद्धतीनं तेच त्याचं काम बघतो. तुम्ही जे म्हटले शाळेत होतं, त्यावेळेला नेमकं काय झालं होतं? शाळेत सोडून ते मुंबईला गेले ना? हो, ते मुंबईला गेले. मग ते आमच्या आया मावश्या सांगायच्या का अरे तो तिकडे गेला, बाबा झाला, त्याला शंकर प्रसन्न झाले, हे झाले, तुम्ही काही देवाला सेवा करा, देव नाना. आता मावशाईचं यांचं ती बोलण्याची पद्धत जुन्या बायाची, तुम्ही देवाचे दर्शन घेते नाही, कोणाचं काही नाही, तुम्हाला देव कसे प्रसन्न होतील. मग त्यांना ते काही शंकर प्रसन्न झाले. आता ती मावशी आमची मोठी असल्यामुळे मावशी मला म्हणे तू शंकराची भक्ती कर रे. मग आता तीच देखन मला म्हणावं लागलं हा मावशी करतो असं. या सगळ्या अनुषंगानं हे सगळं प्रकरण पाहता त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती म्हणून तुम्हाला काय खुलासा करावा वाटतो, आणि प्रामुख्यानं तुमची काही सरकारकडे किंवा कोणाकडे काही मागणी आहे का? सरकार का माझी एवढीच मागणी आहे का तो जो ईदीचा त्यांचा तो मार्ग असू शकतो, त्यांनी काही बलात्कार करेल नाही. बाया त्यांच्या खुशीनं येऊन त्यांना मिठी घालतात, हे घालतात, त्यामुळे बलात्कार म्हणायचंच काम नाही ना राहिलं. पण त्याच्यात असा एक मुद्दा आहे की संमोहित करून त्यांना विश्वासात घेऊन धमक्या देऊन एक प्रकारे हा घाबरवण्याचा प्रयत्न करून त्यांनी शोषण केलंय, अशा पद्धतीचा कुठला विधीच नसतो. बर, घाबरून तुम्ही म्हणतात ना, घाबरून एक वेळेस करू शकतो, परत दुसऱ्या वेळेस ती लेडीज येऊ शकत नाही ना. एक वेळेस बाई कोणच्या माणसं कुटुंबातला व्यक्ती मरून जाईल किंवा नवरा मरून जाईल असं ते सांगायचं. अहो कुठलंही सांगू द्या, कोणी मरून द्या, कोणीच येऊ शकत नाही या गोष्टीमध्ये. मला जरी म्हणलं ना तो मुलगा मरल उद्या, तू नाही आला तर मी सुद्धा जाऊ शकत नाही. फक्त एक वेळेस जाऊ शकतो माणूस. हे सगळं चुकीचं काम चालू आहे. हे मला मग अजिबात व्यवस्थित तिची ते नाही. एकूणच आपण बघतो की आपल्या सोबत होते हे अशोक बोरगुडे, अशोक खरात यांचे ते मावस भाऊ आहेत, सख्खे मावस भाऊ आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहे. त्या कुटुंबाला एकूणच या सगळ्या काळामध्ये घडलेला जो प्रकार आहे त्यावर विश्वास बसत नाहीये, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात यांची एकूणच कुठलीही चूक नाहीये अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं गणगोत असेल किंवा एकूणच त्यांच्या कुटुंबाचा नेमका काय खुलासा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजनं केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.